कुठं गेली असं ही पोरगी ते समजून नाही राहिलं. हा माझ्यासोबत मगाशीच होती आणि आता घरात येतो म्हणे मी जातो म्हणे मावशी घरात. माझ्यावरच आरोप आहे सगळे. घरातही पाहिलं बाहेर पाहिलं कुठंच नाही आहे. तिकडे ताई पाहून राहिली आई पाहून राहिली. काय मग कडे कुठे गेली कुठे नाही पोरगी. झोपली गिपली तर नसन कोणा नेला गेलं तर नसन गड्या पोरीले. माझ्या ते गुन्हा नसून सगळेजण मलाच बोलन त्यासारखं म्हणून बाबा पोरीले काय करू गड्या मी. हा ना कुठून आणू हे पोरीले पाहून आला तर लागूनच. पण आता किती झालं तर घरचं लेकरू आहे ना वस्तू थोडी हरपली तर होती. जाते नाही बिचारी कुठे एकटी घरीच येतो म्हणे मावशी. आता काय पाहू मी कुठं पाहू काय समजून नाही राहिलं. देवा काहीतरी मार्ग सुचव रे बापा. मोहिनी मोहिनी भेटली काय दिसली काय पिऊ. नाही काही दिसलीच नाही कुठं. मला बोललं बेकार लागून राहिलं. मोहिनी तू बहिण आहे का काय कायला रडून राहिली. भेटेनच इथंच कुठं असं खेळून राहिली असं. हा एवढं रडा लागते काय बिचारे. काही रडू नको शांत राह. शांततेनं शोधा लागेल आपल्याला. कसं आहे लोक काही बरोबर नाही म्हणून होय. नाही तर काय कुकडे खेळलं लेकरू तर काही फरक नाही पडत. ताई मायाच्यानं हरपली ती. मी त्या सुनीता काकूच्या इथं होती ती माझ्यासोबतच होती. ते म्हणे मी घरी जातो म्हणे. किती दूर आहे इथून घर. मी म्हटलं जाय बाई म्हटलं. घरी आली तर आई म्हणे ते आहेच नाही म्हणे. आई मलाच बोलून राहिली उलटे. मी तिला नाही सोडली असती तर पुरलं असतं. तिच्यासोबत घरी येऊन गेली असती तर पुरलं असतं. बस झालं रडू नको आता. कायले रडा लागते कुठंच नाही जात ते. तेवढी समजदार आहे ना. समजते तिला तेवढं. कुठं गेलं नाही पाहिजे बा तिला सगळं शिकून ठेवलंय. का कोणासोबत जायचं नाही कोणाजवळचं घ्यायचं नाही. हा सरळ आपल्या घरात यायचं. हा आवाज द्यायचा कोणी बोललं तर हे ते सगळं शिकवलंय तिले. समजते तिले सगळं. तू टेन्शन नको घेऊ कुठंच नाही गेली ते. इथंच कुठं असं. ताई पण ते लहान आहे ना. लहान लेकरू आहे ते. तिला काय एवढं समजदार आहे. एवढी समजदार नाही आहे ते. हो नाही आहे समजदार बरोबर आहे लहान आहे. मग आता काय करतो सांग. आता उलट तर तुझ्यापेक्षा टेन्शन व्हायला पाहिजे बिचारे. हा काही झालं लेकराले तिचा बाप मले काय म्हणन तिची आजी काय म्हणन. हा याचा विचार तर मला पाहिजे. पण आता विचार केल्यानं काही होईल का तिला शोधल्यानं काही होईल. इकडे तिकडे पाहा लागल. चल अजून दुसऱ्या इकडे पाहू आपण. तिकडे निघा पोरगी दुकाना गिकानाकडे जाऊन आली मी. होऊ शकते म्हटलं दुकानात गेली असेल कुठे गेली असेल खायचं दिसलं असेल तर. तिकडे नाही गेली. विचारलंय सगळीले. लहानशी पोरगी दिसली काय तर नाहीच म्हणते कोणी. हा तसं हिच्या पोरीला ओळखते ना आजूबाजूचे. असं नाही का ओळखत नाही म्हणून. पण कुठंच तर नाही बिचारी तिकडे. आई दिसन दिसन थांब. चल अजून पाहू आपण. तू काय लढून राहिली आता. लढल्यानं काय होणार आहे. पहिले सांभाळणं झालं नाही. हा पहिले काय म्हणते दिलं लेकराला एकटं टाकून. माहित पडते आता. सापडली तर बरं बाई. हा नाही तर तू तू आहे ना मी आहे. आई आई तिला टेन्शन काय देऊन राहिली तू. हा काही टेन्शन नको बरोबर होते. भेटते कुठं नाही जात. कुठं गेली होती तू. हा काय झालं हे मोहिनी मोहिनी कोण लढून राहिली बाई. काय झालं बेटा. बाबा हे पिऊ हरपली होती ना म्हणून आम्ही पाहून राहिलो सगळ्या इकडे. तर तिला असं वाटलं का तिच्याच्यानं हरपली बा म्हणून ते लढून राहिली. पिऊ तू कुठं गेली होती. हा मावशीला सोडून कुठं गेली होती मग. मी किती वाट पाहून राहिली तुई. तू काय म्हणे मी घरी जातो म्हणे ना. मग इकडे कुठं गेली होती तू. हा हे पाय आजी ते मम्मी मलाच बोलून राहिले सगळे. पिऊला हरपलं म्हणते. आपण चॉक दुकानात गेली होती चॉकलेट आणायसाठी. हा बाबा तुम्ही घेऊन गेले होते का इले. बाबा तुम्ही कधी नेलं इले. आणि नेलं तर नेलं सांगत नाही ते घरी का तिला नेतो का काही. हा घरी वाट पाहिन कोणी तर थोडंसं सांगायला तर पाहिजे होतं तुम्ही. अरे मग मी घरी येऊन राहिलो होतो. मजुरी भेटली तिकून घरी आलो. तर हे मला तिकून येताना दिसली तर एकटीच होती. तर मला काय म्हणते आप्पा जॅकेट घेऊन द्या म्हणते. आता मी म्हटलं जॅकेट तू थांब म्हटलं घरी आणतो म्हटलं मी. नाही म्हणे मी येतो म्हणे तुमच्यासोबत. आता मग मी म्हटलं घरात येतो सांगाले. जाऊ दे म्हटलं आता इच्छेचं दुकान आहे घेऊन येतो इले. तर ह्या दुकानात तिला काही आवडली नाही. तर त्या पलीकडल्या दुकानात गेलो बा. पैदल 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 झाले येण्यातच वेळ गेला. म्हणून एवढा वेळ झाला आम्हाला आले. केवढा ना भेलो होतो आम्ही. हा म्हटलं पोरगी हरपली म्हटलं बाबा. आणि तुम्ही जरा असं सांगायचंही हे नाही केलं. सांगायला पाहिजे का काही एवढं समजत नाही तुम्हाला. लहान लेकरू होय ते दुसऱ्याचं होय ते जवळचं पोर होय ना. हा आपल्या लेकराचं हरपलं पोराचं तर काही वाटत नाही. पण हे पोरात जवळचं पोर हरपलं तर काय म्हणून जाऊ बोलणार नाही का आपल्याला. मग अरे तुम्हाला समजायला पाहिजे ना. एवढा मोठा माणूस झाले तुम्ही आणि चालले लेकराला घेऊन तसेच. पण असं नाही घरात सांगून देईन का काही इथं नेतो बा का काही नेतो. लहान लेकरू होय तर त्याला पहिलंच ना आम्ही इकडे तिकडे. एवढं काय भ्या लागते. कुठं जाणार आहे दुसऱ्या इकडे. आणि एवढे बेकार लोक आहे का आपल्या इथं का लेकराला घेऊन जाईन कुठं म्हणून. हा एवढे नाही आहे अजून. आहे लोक बाकीच्या इकडे. पण आपल्या इथं अजून ऐकले घेते कोणती गोष्ट. कोणाचं लेकरू जर हरपलं तर कोणी घरी आणून देते म्हटलं आपल्या इथं. असं नाही आहे का घेऊन जाईन सोबत कोणी. लेकरू घरी आणून देणारे लोक आपल्या गावात. बाबा तुम्हाला माहितच नाही आई मला किती बोलून राहिली होती. हा आईने तर लिमिटच सोडली होती बोलायची. आईला तशी बोलायची माझ्यासोबत बोलायच्या वेळेस ना लिमिट नाहीच आहे. मी काही राहत नाही आता मी चालली माझ्या गावाला. काहून बेटा आता एवढ्यासाठी गावाला जायला लागते काय. काय करता तर मग. हा एवढं बोलणे ऐकल्यावर इथं राहणं पुरते काय. मग असं माय मग काय मग काही बोललं पाहिजे काय. मी हरपून टाकन काय बाबा तिले. तुम्हीच सांग ना मावशी आहे मी तिची. एवढं लहानपणापासून वागून राहिली तिले आणि मी हरपून टाकन काय. हा ते उदेन तू हरपून जो नसन तसं
एवढं काय बोलायला लागते, किती बोलली आई मले. मला समजत नाही काय, लेकराला हारपून टाकणार आहे मी. आता मी इथं होती सुनीता काकूच्या इथं, अंगणात उभी होती, त्यामध्ये चल म्हणे घरात. तर घरात गेली मी त्याच्या. घरात गेली तर हे माझ्यासोबतच होती. हे म्हणते मावशी मी घरी जातो. तर मी म्हटलं तुला थांब नेऊन देतो. नाही म्हणे मी जातो म्हणे. म्हटलं बरोबर जात होतो हो म्हणे. मग आता ते आली इथपर्यंत. आता मी पाहिलं बरं तिला इथपर्यंत येताना. मग हे इकडे आडपं झाली असन, म्हटलं गेली अंदर. आणि अंदर येऊन हे बाहेर आली असन तर कोणाला माहित ना. हो अंदर गेली होती ते. अंदर गेली आणि तिला मी दिसलो, तिथून धावत आली. मग तेवढ्यासाठी आईनं समजून नाही घ्यायला पाहिजे काय. बरं ताई तर बोलली नाही काही. ताईनं काय म्हटलं, भेटन म्हणे कुठं नाही जात म्हणे, ते समजते म्हणे तिला सगळं. हा तिने नाही केलं असं घाबरल्यासारख्या आणि कशा गोष्टी. ही आई पाहिजे ना, विचारच नाही करत, बोलाच्या वेळेस काही बोलून देते. तर तिथे माझ्या घरी होती ना महिनाभर, तेव्हा काहीची काही बोले म्हटलं मला. माझ्या सासूच्या शिकून बोले नाही रे, हे माय होई काय. ताई तुला थांबायचं आहे, तू थांबा, मी चालली गावाला आज. थांब ना मोहिनी, काय आता एवढ्याशा गोष्टीचं एवढं मोठं करतं काय. राईचा पर्वत नाही बनवा लागत. थांब आता, सोबतच जाऊ मग तिकडे. आताच कायले जायची घाई करतं. तू तर राहिले आली 2 महिने, मग कायले जातो जातो करून राहिली आता. नाही बा, माझ्या मनच निघाला आता इथून. आता माझ्या मन नाही करून राहिलं राहिले, खरंच नाही करून राहिलं. आता मी जातो, मला घरची साठवून राहिली आता. हो बाई, तिला काही आता आपल्या इथं गमत नाही. हा तिचं आता ते मोठ्या लोकांची सून, मोठ्या लोकांची बायको, आपल्या गरीबाच्या घरात गमन काय तिला आता. आई उभारी बोलून काहीच फायदा नाही आहे म्हटलं. हा आपण बोलतो कसं नाही याचा विचार करायला लागते. ते एवढ्याशा लेकराला मी हारपून देईन काय. किती बोलली तू मला. हा ते होऊ दे मग हारपोच हो तू. म्हणजे मी तिच्या म्हणजे बहिणी जाऊन हारपून टाकून राहिली काय. बहिणीच्या लेकराची किंमत नसते काय काही. हा मावशी उरापुटावर वागवते म्हटलं लेकराले, अशी नसते. मावशी म्हणजे मायाच असते, तिला फिकर असते म्हटलं लेकराची. मग ते तिथून सोडलं कायले तिले. हा घरी आणून देते तिले, आणि मग जाते कुठं जायचं तुला. तर तुला मनाई होती काय जाले. हा तुला पहिलेच सांगितलंय मी. बस बा आता नेलं मी, आता याच्यानंतर मी नेतही नाही लेकरू, कोणाचंच नाही नेत. हा हा बस घरी बोल बाई, इथंच बस. मी कुठं नेतही नाही, मी काही करतही नाही. वहिनी मी बोलली काय तुला काही. हा मी का तुला काही म्हटलं का असं काऊन केलं का तसं काऊन केलं म्हणून. काही तुझ्या काही विषय नाही आहे, तुला सांगतो. तू काहीच नाही बोलली, पण आईने मला लिमिटच्या बाहेरच बोलून घेतलं म्हटलं. घरातही किती बोलली मला. हा माझ्या असू थांबे म्हटलं, मला रडच येत जाय. असं वाटे का खरोखर आपल्याच्या हरपली बा पोरगी. हा काय म्हणून हिच्या घरची असं तसं माझ्या डोक्यात तेच विचार फिरे. मग बरोबर आहे, एवढं नाही बोलायला पाहिजे ना. हा कायले बोलत असतो एवढी. पोरी होईना त्या 4 दिवसासाठी येते आपल्या घरी, तर त्याला चांगल्याला राहू देत नाही. लग्नाच्या पहिले तर करेच करे, बोलेच बोले. आताही करतं. आता तर सुधार जराशी. बरं झालं सुनानी होय. पोरीला अशी वागवतो तर सुनाईले काय माहित कशी वागवशील. बाबा पण लिमिट राहते ना बोलायची. बोलण्याच्या बद्दल नाही म्हणत मी. माय होय बोल, तू बोलायचं आहे तर. पण एवढं काही त्याची काही हेच नाही ना, अंतच नाही कोण्या गोष्टीले. बस बोलायला लागली, पट्टा तोंडाचा चालू झाला का थांबतच नाही तो. आता लेकरू ताईचं असं का माही असं. माही लेकरू जर मी समजा तिथून सोडलं असतं आणि इकडे आली असती, इकडे येऊन गेलं असतं, तर मग मी काय केलं असतं. हा पाहतच बसली असती ना. सासूचं बोलणं समजू शकतो मी, तर नाही बा सासू आहे ते बोलतेच, तिला बोलायला काही ना काही पॉइंटच पाहिजे. पण मायनं काय म्हणायला पाहिजे की बाई भेटते, जा बरं पहा बरं सगळ्या इकडे, असं म्हणायला पाहिजे. आम्ही पाहूनच राहिलो ना, ताई पाहून राहिली, मी पाहून राहिली, कोणते कांटे पाहून आलो म्हटलं सारे इकडे. नाही दिसली पोरगी कुठं. हा आता लेकरू आहे लहान, असं वाटलं का कोणाचा हात धरून तर संसारला गेलं. बरं झालं, सरू दे आता. लय झालं आता, चला आता घरात चला. हा अन चहा बनवा बरं मस्त. बरोबर बाई मोहीन, ते हातचा चहा चांगला. चल बरं. चहा तर पाचतो बाबा मी, पण मी आज राजेशजीला फोन करतो आणि चालली जातो. मी काही थांबत नाही. मोहिनी झालं असं ना आता, बस करणं. हा काय वाढवतो गोष्ट. बस कर आता, आता नको वाढवू. आता चल घरात चल, इथं लोक तमाशे पाहिजे, बरं नाही वाटत. काऊन काय झालं, काऊन एवढं उदास बसली आहे तू. नाही उदास कशाला आहे मी, खुशच आहे. अशी बसली सहजच. सांग ना म्हणे, काही प्रॉब्लेम असेल तर सांग. काय मी सॉल्व्ह करतो, पण अशी उदास नको राहत जाऊ. नाही काही नाही झालं, अशी सहजच बसली मी इथे. आणि मी म्हणते आपण इथे ताईच्या आणि भाऊजींच्या रूम मध्ये कशाला आलो. आपण आपल्याच रूम मध्ये ठीक होतो ना. अरे ते एसी काढणं चालू आहे ना आपल्या रूम मधला, खराब झाला कधी तो, तर मग ते सगळं उडते. म्हणून म्हटलं तुला का चल तिकडे जाऊ थोडा वेळ. आता ते काढत ते साफसूफ करत, हा आणि माझ्या विचारानं ते कोणी थोडीशी करूनच घ्याव, कलरिंग वगैरे करून घ्याव तिले. किती दिवस झाले केली नाही ते, तसंच तसं राहून राहिलो त्याच्यात. आता ती चांगली नाही दिसून राहिली, तर तिला कलरिंग करावं म्हटलं. म्हणून आता तू एसी काढून पूर्ण साफसूफ करायला लावतो त्याला, आणि 2 माणसं सांगून ते कलरिंग करून घ्यायला लावतो. झालं मग होऊन जाते. आणि दुसरा एसी आणून तिथं फिट करून देतो. पूर्ण खराबच झाला का तो, आता काम नाही करत काय. नाही आता काम नाही करत तो, गेला तो. लय वर्ष झाली त्याने. सगळ्यात पहिला एसी होतो घरातला, माझ्याच खोलीत लावला होता मी जेव्हा म्हणजे जॉब करो की नाही, सुरुवातीला जॉबवर लागलो होतो, तर तेव्हा मग मी आणला होता तो तोही सेकंड चालला होता. तेव्हा काही मग एवढी नव्हती, कमीच भेटे पैसे. मग काही बाबाले मागतले, काही मी टाकले होते. असं करून तो सेकंड आणला होता, मला पाहिजे होता तो. हो का, पण आतापर्यंत चांगला करत होता काम सेकंड असून पण. नाही काम तर केलंच त्यानं, काम मस्त केलं, पण आता माहिती आहे का तो बिघडला. हवा कुठं देऊन राहिला तो, थंडा बसता नाही काही त्याचा.
आणि मग त्याला दाखवलं तर तो म्हणे नाही म्हणे, आता म्हणे याला दुरुस्त करणं पुरतच नाही म्हणे, म्हणजे त्याच्या किमतीपेक्षा जास्त त्याच्यात खर्चच आहे. मग त्याच्यापेक्षा म्हटलं जाऊ दे ना, नवीनच घेऊन येतो ना सरळ. एक वेळा वस्तू बिघडली कोणती का ते 10 वेळा बिघडतच जाते. हा तिले एक वेळा हात लागला का बस ते बार बार मग बिघडतच जाते आणि पैसाच खात जाते. त्याच्यापेक्षा म्हटलं तिला काढून फेकून द्यायचा, दुसरा आणून तिथे लावून द्यायचा. हो हे पण जमते. आणि मग भाऊजी येईल तर मग काय करायचं? नाही नाही, दादा नाही येत. दादा तर 8 दिवस नाही येत अजून. दादाही नाही येत तर वहिनी नाही येत. मग आता इथं राहिलोय आपण काही दिवस तर काही फरक नाही पडत. हो पण त्यांना न सांगता त्यांच्या रूम मध्ये राहणे चांगलं नाही ना. अरे दादा काम चालू आहे म्हणून. आणि दादा वहिनी काय म्हणणार आहे, झोपासाठीच झोपूनच राहिलो आपण इथं, काही उचलून घेऊन राहिलो काहीच. हो पण तरी पण त्यांना एक शब्द विचारायला पाहिजे होता ना, की ताई तुमच्या रूम मध्ये आम्ही झोपू का म्हणून. कसं असते, प्रत्येक लेडीजला आवडलं असं नाही ना. भाऊजी काही नाही म्हणणार, पण ताईंना वाईट वाटलं तर, की मला विचारलं नाही, काही नाही, माझ्या रूम मध्ये गेले तुम्ही आणि तिथे झोपले असं वगैरे नाही आवडलं तर मग त्याच्यापेक्षा आधी विचारूनच घ्यायचं. ठीक आहे ना, तर विचारून घेतो. फोन लावून देतो वहिनीले आणि विचारून घेतो. नाहीच म्हणून तर एक्स्ट्रा खोली आहेच आपल्याजवळ. आता एवढा आहे का तिथे एसी नाही ना त्या खोलीत, एसी नाही आणि थोडीशी लहानही पडते, म्हणून ते खोली नाही म्हटलं होतं. चालेल मला, नाही असलं नाही तरी पण चालेल, पण कोणी बोललेलं नाही चालणार. मी वहिनीला विचारते, जर त्यांनी हो म्हटलं तर मग ठीक आहे. ठीक आहे ना, लाव ना मग फोन. अहो वैशाली, ह्या फोन वाजून राहिला हो बाई तिकडे. पाय बरं कोणाचा होय तर उचल हे घे. कोणाचा होय आई? काय माहित बापा आता कोणाचा होय ना काय होय. आपल्याला काही नाव वाचता येते का काय येते त्याच्यावरचं? फक्त वाजून राहिला तर मी म्हटलं बाईला ऐकू येते का नाही येत, म्हणून मी घेऊन आली तिकडून इकडे. घे बरं, बोल बरं. कोण होय व? काय माहित आई, नाव नाही दाखवलाय. पाय तो आता उचलून माहित पडते. हॅलो, कोण बोलते? हॅलो, मी परी बोलत आहे, वैशाली ताई. परी बोलून राहिली काय? तुझा नंबर नाही हो पाहिजे सेव. मला किती म्हणजे नाव नाही आलं त्याच्यावर. मी म्हटलं कोणाचा होईल काय, मी म्हटलं फोन. हा ताई, माझा नंबर नवीन आहे, हा नवीनच घेतला. नवीन सिम टाकलं ना त्या मोबाईल मध्ये, म्हणून. मोबाईल तोच अजून आहे, पण फक्त सिमच टाकलं याच्यात नवीन. ते खराब झालं होतं. असं असं काय म्हणत होती, बोल ना. ताई तुम्ही कुठे आहे आता? मी माझ्या आईच्या घरी आहे गड्या आता. काऊन काय म्हणत होती, सांग ना काय म्हणतात. तू घरीच आहे ना आपल्या सध्या? हा वैशाली ताई, घरीच आहे मी, घरीच आहे. मी आहे, ननदबाई आले आहे ना, आणि सुमित जी आहे, राजेश बापूजी आहे आणि मामाजी, आत्याबाई. हाव काय? झाले कामं झाले तुझे? हो झाले ना ताई, सगळे कामं झाले. कामं झाले, स्वयंपाक झाला, जेवण झालं आणि कपडे होते भाऊजींचे, यांचे सर्वांचे कपडे होते, ते पण धुतले. सगळे कामं केली मी. काऊन ते कामवाली नाही आली काय? नाही ना, ते 2-3 दिवस येणार नाही म्हणे, तर मीच करत आहे. 2-3 दिवस झाले आली म्हणजे मग करते ते, तरी पण तिला थोडं थोडं करू लागाच लागते ना. मग सगळे कामं तूच करून राहिली काय व? ननदबाई तर काही करू लागतच नसन, हाताने लावू लागत त्या कुठ्या कामाले. नाही ताई, काहीच नाही करू लागत त्या. उलट ना मला बोलते आणि तुमच्याविषयी काही काही सांगते, मोहिनीताईंविषयी, तुमच्याविषयी. बस असं भडकवतच राहते काही ना काही. पण मी त्यांना सांगितलं की मला काही सांगू नका, आमच्या घरातलं आम्ही बघतो म्हटलं. असंच बोलत लागते, अशीच बोलत जाय तिले. तिले सरळ बोललं का नाही तर ते अजून अजून सांगते आपल्याला काही काही. आणि असं तोडून टाकली ना गोष्ट तर मग ते बोलतच नाही काही. हा, आठवण आली होती का तुला? हो, आठवणही आली होती. आणि मला एक गोष्ट विचारायची होती वैशाली ताई. बोल ना, तर कोणती गोष्ट होय? वैशाली ताई, आमची रूम आहे की नाही, त्या रूमचा एसी झाला खराब, तर तो एसी काढला आणि ते पूर्ण भिंत अशी थोडीशी खराब झाली की नाही, तर सुमितजी म्हणते त्या पूर्ण रूमला कलर देऊ म्हणते. मग 2-3 दिवस लागते ना पूर्ण रूम साफ करणं, कलर देणं, वाळणं, तर मग त्याच्यानंतरच त्याच्यात थांबता येते. तर मी काय म्हणत होती, तर तुमची रूम रिकामी आहे ना, तर तुमच्या रूम मध्ये 2-3 दिवस राहू शकतो का म्हटलं मी. एवढीशी गोष्ट ते काय विचारायला लागते व? आपल्याच घरातल्या खोल्या होत्या, कोणी कोणाच्या खोलीत राहू शकते. राय ना, राय, फक्त त्याच्यावरची चादर आहे की नाही ते धुवून टाकजो पहिले. हा, धुवून वाळू घालजो, कारण ते आता लय दिवस झाले ना, खोली बंद आहे की नाही, तर सगळी धूळ येते जमा होते त्याच्यावर. तर तू काय करजो, पहिले चादर धुवून टाकजो, दुसरी लावून देजो, नाही तर मग धुवून तेच लावून देजो वाळत घालून, आणि झोपा त्याच्यात, काही फरक नाही पडत मला. थँक्यू वैशाली ताई, खरंच खरंच तुम्ही किती चांगले आहे. आणि ह्या ननदबाई मला फालतू सांगत राहते काही काही. हो, तर मी तर म्हटलं नाही यांना, पण हे म्हणे मला, तर मी यांना म्हटलं नाही, म्हटलं मी वैशाली ताईला पहिले विचारते म्हटलं, त्यांनी हो म्हटलं तरच त्यांच्या रूम मध्ये राहू म्हटलं, नाही तर एक्स्ट्रा रूम आहेच मग तिकडे मागच्या साईडले. नाही काही फरक नाही पडत, ते मागच्या साईडले जर राहिले तर त्याच्यात काय आहे, कूलरही नाही धडाचा, आणि पंखा आहे तर तोही बरोबर चालत नाही, आणि एवढ्या गरमीत कशी राहायची तिथं, इथंच राही आपल्या खोलीत, काही फरक नाही पडत. राह, नाहीतरी ते भाऊजी आहेच नाही. आलते काय भाऊजी, आले केले काय म्हणतात? नाही आले वैशाली ताई, आलेच नाही. फक्त तुमच्या रूम मध्ये जे कपडे वगैरे होते की नाही, धुवायचे होते की काय माहित नाही मला, ते मी सगळे धुवून वाळत घालून आणि घड्या करून ठेवून दिले म्हटलं कपाटात. बापरे, लयच कामाची झाली उपरी तू तर, खरंच है ना. चल, चांगलं झालं, जे झालं ते चांगलं झालं. बरं राह मग त्या खोलीत. हो ताई, हो राहते. मस्त चालू असं नाही तुमचा अधिक महिना ताई? हो, चांगला चालू आहे ना आमचा अधिक महिना. आणि आमचे चालू आहेत आंब्याचे रस आणि गुलाबजामुन आणि ते सगळं खाणं पिणं मस्त चालू आहे आईच्या घरी. आता आईच्या घरी मजाच वेगळी राहते. हो ताई, आईच्या घरी मजाच वेगळी असते. हा, पण मला आई नाही ना, लहानपणापासून मी आईचं प्रेम कधी पाहिलंच नाही. म्हणजे आई कशी असते, आई कशी वागते मला नाही माहित, तर आईचं पण मी नाही अनुभवलं अजून. तर तू ये ना इकडे, आता मग आई काय तू ये काय, वाटलं गेली काय, ये इकडे.
करून देतो आम्ही तुया. आई वैशाली ताई कशाला? काय कशाला येणं? एक काम कर, समीत बापूजीला फोन दे बरं. अहो घ्या ना, वैशाली ताईचा फोन आहे, तुमच्याशी बोलायचं आहे. बोला वहिनी. मी काय म्हणतो बापूजी, इले परीले घेऊन या ना उद्या. या बरं इथं आईच्या घरी माया. दोघे जण या तुम्ही. पहिलाच अधिक महिना आहे तुमचा. पहिला अधिक महिना झाला पाहिजे कोणत्याही पोरीचा. या बरं तुम्ही इथं उद्या. नाही वहिनी, कायले तिले कायले आणतो? नाही आणा तुम्ही. मी म्हणतो तेवढं ऐका फक्त. नाही तुम्ही तुमच्या भावाला फोन करतो आणि सांगतो ऐकून नाही राहिले म्हणून. या बरं उद्याच्या उद्या. उद्याच या तिला घेऊन. बरं वहिनी, ठीक आहे घेऊन येतो, काही टेन्शन नका घेऊ, आणतो उद्या. हो या मग तिला घेऊन. वाट पाहिजे म्हटलं मी. हा नाही तर मी कधीच बोलणार नाही तुमच्या दोघांसोबत. बरं वहिनी, आणतो ना, नक्की आणतो. उद्या लागून तो सुट्टी घेतो तरी आणतो, सकाळीच येतो उद्या आम्ही. हो या. ठीक आहे वहिनी, ठेवतो मग. हो ठेवा, बाय. काय झालं, काय म्हणते तुझी जाऊ? आई त्याच्या खोलीत म्हणते माझ्या देराच्या एसीचं काम चालू आहे म्हणते. तर ते भिंत खराब झाली आहे म्हणते, ते कलर देतो म्हणते ते. मग त्याला आता राहिले खोली नाही, तर तुमच्या खोलीत राहू काय म्हणते 2-3 दिवस. तर मी म्हटलं राय, काय फरक पडते राहिले, एकाच घरातल्या खोल्या आहे. त्याची काय आमची काय वाटल्या गेली काय? कायले असं खोलीत झोपू देत असते का कोणाले? आई कोणाले म्हणजे काय दुसरी वेळ काय, ते घरचीच होय, घरातलेच लोक होय ते. मग एकामेकाला मनाच लागते हो म्हणून. उद्या मायावर वेळ आली तर ते नाही देत काय? सगळंच करते म्हटलं आमच्या घरातले, असे मतलबी नाही आहे. असं काय? ठीक आहे बाबा, मग आता तुमच्या घरातलं तुम्हाला माहित. आम्ही काय बोलाव तुमच्या घरात आता. आई मी काय म्हणतो, ते परी आणि माझे देर उद्या येते, तर त्याचा अधिक महिना तू कर. काय 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 लागते मी सगळं आणून देतो लागन तर. पण मी बाबाला पैसे देतो, सगळं आणायला लावतो. पण आई त्याला दे तू खरंच, कारण का ना तिला आई नाही आहे बाई. आणि तिला कधी आई पाहिली नाही, कसं कर लागते, तिचा पहिलाच अधिक महिना आहे. मग आता काय होते ते केलं तर समोर नको कर्ज लागन तर. पण पहिला तरी करून टाक. मी उद्या कधी एक काही घेऊन येतो तिच्यासाठी, जाईन आणि घेऊन येईन. आणि तू तिला देऊन देतो तुझ्या हातानं. आईच्या हातानं द्या लागते का नाही, तर नाहीतरी तू तिथं आली ते तुला आईच म्हणन ना. मग आता आई म्हणणं काय नाही समजणं काय, तर देऊन देच आई तिले. खरंच चांगले आहे बाई ते. काय आणतो तर तिच्यासाठी? साडी आणतो एखादी, त्याच्यासाठी बापूजीसाठी एखादा ड्रेस आणतो, आणि काही भांडं पाहिजे एखादं. आता सोन्याचं वाजवतं तर पैसे नाही आहे माझ्याजवळ, नाही तर सोन्याचं घेऊन घेतलं असतं काही. मग आता असं करतो, चांदीची चेन घेऊन घेतो एखादी, नाही काय? हो, आणि देऊन देईन, बस झालं. ते ऐकून होऊन जाते दान. आणि त्याला माहिती नाही पडत, सांगतो नको मी दिले म्हणून पैसे. बरं ठीक आहे ना, करून घेऊ काही फरक नाही पडत. नाही आहे तिला आई तर कोणी नाही. तिची आई म्हणते लहानपणीच गेली म्हणते. मग आता तिला नाही आहे आई, आणि तिलाही वाटत असन का यायचे होऊन राहिलं अधिक महिने, ह्या गेल्या बा. तिला तर जायला नाही भेटत कुठं. वास्तविक पाहता पैशाची कमी नाही आहे त्याच्याजवळ. तिचे बाबा आहे, पण बाबा काय करणार आहे, जे काम आई करते ते आईच करू शकते. हो बाई, हेही बरोबर आहे. ठीक आहे ना, आता बोलावलं तर खरीच त्या. मग आंबे घेऊन येजो, आता आंबे संपले घरचे, तर आंबे आणजो 2-3 किलो. मी पैसे देतो, तुमच्या पैशा गिशांना का आणू बाबा आमच्या घरच्यासाठी काही. नाही बाई, तिकडे जाईन तर घेऊन येईन ना. 2-3 किलो आंबे घेऊन येईन. कोणी तसे खाऊन घेते, कोणी रस खाते, कोणी नाही खात. बरं तुला जसं पटतं तसं करजो. काय काय आणायचं आहे तर घेऊन येजो. नाही तर कविताला घेऊन जातो. काय कविताला नेतो, ते तर नवऱ्याच्याच मागं फिरत राहते निरी. हा, नवऱ्यानं म्हटलं हे कर, निरी दिवसभर चरत राहते बाबा दोघे नवरा बायको. हा, त्या पोरीला काय मी बाबा कुठची सवय लागली ना कुठची नाही तर. अशी तर होती नाहीये. निवडीला नवरात दिसते, कुठली सुटली तिथंच बसली राहते. हा, घरी जायची नाव नाही घेऊन राहिली. आता झालं ना, सरला ना अधिक महिना, कितीक दिवस राहते आता. मी तर म्हणतो आता कणी उद्या तिलाही देऊन देतो जे द्यायचं आहे ते, म्हणजे तेही मोकळी होऊन जाते. मग म्हणता येते का जाणं बाई आता तुझ्या घरी, असंही म्हणता येते. नाही तर मला काही ना काही बहाणा करायला लागन का मी तुझ्या घरी येतो, असं काही ना काही मला म्हणायला लागन आता. कारण का हे जमन नाही, तर जाणारच नाही दोघं इथून. जोपर्यंत पुरं खाणार नाही, खाऊन ढोबर नाही करणार आम्हाला, तोपर्यंत जाणार नाही बाबा. ह्याजवळ काही कामाचा नाही बाबा. आई आता राहू दे ना, तूच पोरगी आणि त्याच जवळ होय. अहो तर राहिले कोण म्हणते, राहा लागते 4-8 दिवस 15 दिवस. हा, हे काय एवढाले दिवस? अहो 15 दिवसात चक्कर चालूच राहते ना. हिच्या इथे तिथं कामं करायच्या जीवावर. तिला माहिती इथं गेलं का माय करून घेते. हा, आईला आपण म्हणू शकतो आई करणं वय, सासूला म्हणता येते काय म्हणून ती इथे 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 लुंगायते. जाऊ दे काले, किती दिवस राहीन, राहू दे. राहते तेवढे राहू दे, आणि ज्या दिवशी जाईन त्या दिवशी जाऊ दे. तुझी पोरगी होय तुझ्या घरी येणार आहे, लोकांच्या घरी चालली का ते? काहीतरी अधिकार असते म्हणूनच जाते कनी. हो, तुला तर सारे चांगले दिसते बापा. जा कर तुझ्या मनाला काय करायचं आहे. काय म्हणून त्या वैशाली ताई काहीतरी म्हटलं वाटतं ना त्यांनी तुम्हाला? मला पण म्हटलं असं की उद्याला या म्हणून. तर मग खरंच चालणार आहे का तुम्ही, की असंच म्हटलं त्यांना हो म्हणून? हा वहिनी म्हणे परीले घेऊन ये म्हणे उद्या, या म्हणे उद्या इथं अधिक महिन्यासाठी. कारण तुला आई नाही कनी, तर मग आता तुझ्या कोण करून म्हणे. तर मग त्याला वाटलं असं आता त्या फोन लावला कनी याच्यासाठी रूमसाठी, तर मग होऊ शकते त्याला वाटलं असं. तर मग परीचाच फोन करून, आणि पहिलाच अधिक महिना आहे ना तुझ्या, म्हणून बोलावलं वहिनीनं. आता विचार तर नव्हता माझा आले, पण वहिनी म्हणे तुम्ही जर आले नाही म्हणे दोघं जण, तर मी तुमच्यासोबत कधी बोलणार नाही म्हणे. मग चालायचं का? हो, माझा विचार तसंच करून राहिला का चाललं जाऊ, एका दिवसाला काय बिघडते. नाही जात उद्याच्या दिवस ड्युटीवर. आता मग काही एवढं टेन्शन नाही का मी गेलोच पाहिजे म्हणून. हाय आपले एम्प्लॉईज लागून तेवढे आहे तिथं काम सांभाळणारे. मला तसंही मी बॉसच आहे,
मी सुट्टी घेतली काय नाही घेतली काय मला काही कोणाला विचारायला लागत नाही. तर म्हटलं चाललं जाऊ दोघं जण. नाही जाऊ जेवण खाऊन करू पावसार तर करूनच त्या आणि येऊन जाऊ. हो मला तर माहित पण नाही काय करतात म्हणून त्याला. आणि आपल्याला काही न्याय लागते का हो त्यांच्यासाठी? तसं तर काही ज्ञान नसते लागत. आता आपल्या इथं छायाचा झाला आहे तर माहित आहे मला काय करायला लागते काय नाही म्हणून. काही आता आपल्या ऐपतीनुसार देते जे होते ते. आता कोणाकून सोनं होते चांदी होते, कोणाकून नाही होत, कोणाकून जे होते ते देते, नाही झालं तर नाही देत, असं राहते ते. पण पाहुणचार ते करते पुरीले जावयाले, तर तेवढं करत असते. आता आईनं केली होती बा छायाले जवयाला अंगठी दिली होती पहिल्या अधिक महिन्याले, तर ते आताही मागून राहिली. का हर वेळेसच देणार आहे का तिले? हो मला पण म्हणत होत्या त्या काल. म्हणे माझी आई अशी आहे म्हणे, करत नाही म्हणे, असं तसं म्हणत होत्या. तर मी म्हटलं तुमचे मिस्टर तर म्हणतच नाही म्हटलं मला काही पाहिजे म्हणून. ते तर खूप चांगले आहे म्हटलं. तर म्हणे त्याला काय आहे म्हणे, त्याचं काय जाते म्हणे म्हणाले म्हणे असे म्हणे. मी काही बोलली नाही बा त्यांच्यासोबत. मग मला माहित आहे आपण एक बोललो तर त्या दोन बोलतात. जाऊ दे तिचं काही टेन्शन नाही घ्यायला लागत जास्त. वहिनी म्हणे वापरा म्हणे रूम म्हणे, मी नाही आहे तोपर्यंत वापरली तरी काही फरक नाही पडत म्हणे. फक्त हे इथं बंद बंद आहे म्हणे, त्या चादरी गिदरीतून टाक जा म्हणे जराशा, आणि तुमच्या रूमचं काम होईपर्यंत वापरा, नाही तर मग मी येईपर्यंत वापरा म्हणे. तसे तुमचे भाऊजी तर आहे नाही म्हणे इथं. हो मला पण तशाच म्हणाल्या त्या. वापरा म्हणे. खरंच वैशाली ताई खूपच चांगल्या पण स्वभावाला आहे की नाही? अरे वैशाली वहिनी आहे आणि मोहिनी वहिनी आहे. आता ते राजेश दादा आहे त्याच्या रूम मध्ये म्हणून, नाही तर त्याला जर फोन लावला असता त्याने हे म्हटलं असतं की राय बा त्याच्यात राहा काही फरक नाही पडत, दोघी कशा चांगल्या आहे. आता तूच त्याच्यासोबत कधी चांगली नाही राहिली तर त्या कशा चांगल्या रे. हो ना मला कळलंच नाही कधी घर कशाला म्हणते ते. आता कळलं पण खरंच. आता नाही वागणार मी कधी अशी. आणि कधी जे मी आतापर्यंत काही केलं ना ते पण नाही करणार. ठीक आहे जे झालं ते विसर आता. आता काही त्या जुन्या गोष्टी काढून काही अर्थ नाही आहे. तर उद्याची तयारी करतो मग. काय चांगली साडी घालजो. आता मी मागच्या वेळेस घेतली होती ना तेवाली साडी घालजो, आणि मग चाललं जाऊ दोघं जण. आईले काही सांगजो नको. आई मग एवढ्याची गोष्ट एवढी करते बरं, आणि छायाला तर बिलकुलच नको सांगू. तर नाही तर त्या जाऊ देणारच नाही आपल्याला. ते बाई उद्या येईन कामवाली झाले तिचे 3 दिवस. आता तिला सांगून देतो सगळे कामं समजून, आणि चाललं जाऊ आपण. हो ठीक आहे चालेल. ठीक आहे मग करते मी.